लय गरमी आहे आज. गरमी किती पण असू द्या, काम थांबत नसते. रील काढायचं चालू होतं, आत्ताच रील काढून झालेला आहे. आता एडिटिंग चालू होईल. आजचा ब्लॉग कसा होतोय आपण बघूया. भूक तर काही जास्त लागली नाही, उन्हाची भूकच लागत नाही. तरी पण म्हटलं खाऊन घ्यावं, म्हणजे कामं पटापटा होतील. आज आई साहेबांनी काय मेजवानी पाठवल्या बघूया. पालक चपाती, खाली भात आहे. इंद्रायणी दिलाय का काय माहित, आणि दही. अंडरग्राऊंड मध्ये भेंडी पण लपवल्या. आता पटापटा जेवतो आणि कामाला लागतो. जेवण करून कॅश काउंटरला बसलोय. कस्टमर हँडल करत करत एडिटिंग करतोय. कसं आहे, दोन्ही गोष्टी हँडल करायला लागतात, मॅनेज करायला लागतात. आता एडिटिंग करतो. झाडांकडे जर गेलो तर तिथं निवांत तुमच्यासोबत बोलतो. झाडांकडे आलतो, म्हणलं पाणी चालू करायचं आणि जीवामृत बनवायला ठेवायचं आज. पण लाईटच नाही. बघू, लाईट आली तर ठीक, नाही तर गो बॅक टू दुकान. 2 दिवस झाले इकडं पाऊस आहे आणि वारं पण सुटलं होतं खूप वादळासारखं. त्यामुळं ही एक झाड थोडंसं वाकले, ते असं बांधायला लागलं आता काहीतरी. हे पण वाकले थोडंसं. वादळाचं काही खरं नाही. मोठं झाल्यानंतर ना ही अशी आत पडणं ती म्हणजे बरं, झाड स्ट्रॉंग झाली पाहिजे. ले वाकल्यासारखीच आहे ती. बरीच झाड 2-3 तर आहेत. 1 2 3 आहेत. अयो, एक झाड तर वाळायला लागले. पाऊस तर पडलोय ना, कशाने वाळलं, कसं काय वाळलंय काय माहित नाही. आता पाऊस पडल्यामुळं लय काही टेन्शन नाही, पण आता पाणी त्यांना पाजायला लागणार. मी माझं जे शेड्यूल होतं पाणी पाजण्याचं, ते बहुतेक एखादा आठवडा थोडा बिघडला असणार आहे. त्यामुळे ती हा परिणाम आहे. म्हणजे मी 2 दिवसात एकदा पाणी पाजतो, ती काहीतरी मिस झालं असणार आहे. हो, एक मस्त गोष्ट झाली, मस्त. मला खूप आनंद झाला ती बघून. तुम्हाला दाखवतो. जास्मिनचं झाड आहे. ह्या जास्मिनच्या झाडाला लावून मला वाटते 2-3-4 वर्ष झाली. सॉरी, ह्या जास्मिनच्या झाडाला. मग ती लक्ष न दिल्यामुळं त्याला फुलं आली नव्हती, आणि आता लक्ष द्यायला चालू केले तर फुलं आलीत. त्या जुन्या झाडाला पण आली, आणि आत्ता जी नवीन अजून ॲड केलीत त्यांना पण आली. बरं वाटतं जेव्हा आपलं कष्टाचं फळ मिळतं आपल्याला. सारखंच वाटत असते मला. ज्यावेळी झाडांची जरा ग्रोथ झाली तेव्हा मी खुश झालो. आता फुलं दिसली, खुश झालो. पण आता थोडीशी परत ग्रोथ थांबली, अशी काहीतरी करायला लागली. त्यामुळे जीवामृत द्यायचा परत मी निर्णय घेतला. जीवामृत पण मी कसं 15 दिवसातून एकदा देत होतो, पण ते पण थोडं गॅप पडला, बराच गॅप पडला. ते कंटिन्यू ठेवायला पाहिजे जरा, चांगली व्यवस्थित ग्रो होस तर ही वाकलीत त्यांचं टेन्शन यायला लागले मला. कारण एकदा जर ती अशी ग्रो व्हायला त्यांची सुरुवात झाली तिरकीच, तर ते तिरकी ग्रो होणार आणि परत मोठं वादळ आलं काय आलं तर ते पडणार झाड. तुळस पण चांगली आली आहे, म्हणजे हेल्दी आहे. ग्रोथ काय नाही, ते आता मंजुळा काढले तर ग्रोथ होती वाटतं. अजून 5 मिनटं आहेत 6 वाजायला, म्हणजे आपण काढू शकतो. असं काहीतरी म्हणतात ना की बाबा 6 वाजले की नंतरनं झाडांना इजा पोचवायची नसतात. ते आता का, त्याचं कारण मला माहीत नाही, ती मी ऐकलं असल्यामुळं मी लहानपणी, त्यामुळं मी ती करत नाही गोष्ट. आता ते मंजुळा काढतो मी. मंजुळा काढून झाल्या, हाताला असा मस्त असा वास येतोय. आता लाईट आले का बघू. जर आली नसेल तर मी दुकानात जातो. नाही आली, लाईट आलेली नाही. बघू, अजून थोडा वेळ मी वाट बघतो. मी म्हणलं लाईट येते का नाही, पण लाईट आली मित्रांनो. आता मी जीवामृत बनवायला घेतो. तुम्हाला जरा सांगतो कसं बनवायचं ते. आपल्याला इथं गाईचं शेण घ्यायचं आहे. मला गाईचं शेण मिळालं नाही, त्यामुळे उकरंड्यात जे होतं ती मी घेऊन आलो. आणि तुम्हाला इथं गुळ घ्यायचं आहे. तुमच्याकडे जेवढं असेल तेवढं, अंदाजपंची पण टाकू शकता, किंवा तुम्ही जर यूट्यूबवरती व्हिडिओज बघितले तर भरपूर मिळतात. पण मी अंदाजपंची माझ्याकडे जे आहे जेवढं आहे ते टाकतो मी. आणि तुम्हाला बेसन टाकायचं आहे. ह्या सगळ्या गोष्टी टाकल्यामुळं काय होतं,
फर्मेंटेशन चांगलं होतं. जी जीवाणू असतात गाईच्या शेणात किंवा ह्याच्यात थोडेफार जे असतात ते मल्टिप्लाय व्हायला मदत होती आणि ते सूक्ष्मजीवाणू आपल्या झाडांच्या मुळांपर्यंत गेले समजा किंवा जमिनीत तुम्ही टाकली तर तुमच्या सॉईलची काय म्हणते त्या सॉईलमधली जीवाणू मल्टिप्लाय होत जातात आणि ते आपल्या काय म्हणायचं जमिनीसाठी चांगलं असतं, सॉईलसाठी चांगलं असतं. मग तुमचं कुठलं पण क्रॉप असू द्या ते चांगलं येतं. तर आता ते बनवायला घेतो मी. मोठा असा दगड होता, ह्या दगडाने मी गुळ फोडायला गेलो. दगड 2-3 वेळा फुटला पण गुळ फुटला नाही. कसं तरी मॅनेज करून गुळ फोडलाय मी. आता असा तुम्हाला गुळ फोडून घ्यायचा आहे आणि बेसन टाकायचं आहे किंवा तुम्ही पाण्यात आधी बेसन मिक्स करून घेऊ शकता, प्रॉपरली लम्स वगैरे काढू शकता आणि मग गुळ पण मिक्स करून सगळा विरघळला की मग तुम्ही त्यात ह्यात टाकून मग नंतर तुम्हाला ह्यात पाणी टाकायचं आहे आणि मग तुम्हाला ते ढवळायचं आहे चांगलं. म्हणजे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि रोज तुम्हाला जेवढं जमेल, जेवढ्या वेळ जमेल तेवढ्या वेळ तुम्हाला ती मिक्स करायचं आहे. कसं पण अँटी क्लॉकवाईज तुम्ही मिक्स करू शकता, जेणेकरून त्यातले जीवाणू वाढतील. जेवढं जास्त तुम्ही मिक्स करशील तेवढे जास्त ते जीवाणू वाढतात आणि आपल्याला त्याचा फायदा होतो. काहीतरी सांगायचं होतं बरं, कहाणी विसरलो. हां, ही जी गुळ आणि बेसन असते त्याच्यामुळं त्यातले जे जीवाणू असतात त्यांना खायला मिळतं. ग्लुकोज असलं त्याच्यात तर त्यांच्यासाठी ते अन्न असते, मग ते खाऊन ते अजून मल्टिप्लाय होत राहतात. हेच सांगायचं होतं. आता मी त्यात पाणी टाकतो आणि ते व्यवस्थित मिक्स करून घेतो आणि हे तुम्ही आज केलं तर 1-2 दिवसात म्हणजे उद्यापर्यंत ते तयार होतं. काही जण आठवडाभर सांगतात, काही जण 10 दिवस सांगतात. तसं पण असेल कदाचित, पण मी जेवढं शिकलो त्याच्या हिशोबाने मला असं वाटतं की 2 दिवसात पण ते तयार होत असेल. होतं. आता ती मिक्स करतो मी. तर आता याच्यामध्ये मी पाणी टाकलेलं आहे. काठीनं फिरवलं पण ते व्यवस्थित मिक्स झालं नसणार आहे. जी शेण आहे ती व्यवस्थित मिक्स झालेलं नसणार आहे. त्यामुळे थोडंसं हाताने रगडा करायला लागणार. आणि मला ह्याच्यात काही सुद्धा घाण वाटत नाही. लहानपणापासून गावाकडं नव्हतं, मी सिटीमध्येच होतं, तरी पण मला एवढं काही वाटत नाही. मला चांगलंच वाटतं उलट. आणि गाईचं शेण ही चांगलंच असते आणि शेण पण ही चांगलंच असते. तर मित्रांनो, आता परत थोडंसं पाणी ॲड करून मी हे पूर्ण भरतो आणि ती व्यवस्थित झाकून ठेवतो. म्हणजे थोडीशी जागा सोडायची आपल्याला आणि झाकून ठेवायचं आहे. ऊन लागलं नाही पाहिजे, सावलीत पाहिजे हे. आणि तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला रोजही ढवळायचं आहे. 48 तासात जीवामृत तयार होतं 100%. मी आता परत एकदा रिसर्च केला थोडासा, त्यात मला माहिती झालं आणि ते मला माहिती होतं. मित्रांनो, अजून एक गोष्ट मी सांगायची विसरलो. ह्यात तुम्ही वडाच्या झाडाखालची माती टाकू शकता, कारण वडाच्या झाडाखाली आहे ना लय जीवाणू असतात, लय म्हणजे लय असतात. आणि ती ह्यात टाकल्यानंतर ना अजून ह्यात बरेच वाढतात. म्हणजे तुम्हाला रिझल्ट चांगला मिळेल, म्हणजे एकदम चांगला. आणि असं केलं तर थोडा कमी रिझल्ट मिळतो, पण रिझल्ट ह्याला पण मिळतो. ह्यात मी आता माती वगैरे काही टाकली नाही. आणि तुम्ही असं पण करू शकता की बाबा जिथं कुठं केमिकल वापरलेलं नाही, कुठंतरी जरा आडसाराला असं झाड आहे, त्या झाडाखालची माती, तिथं केमिकल नसल्यामुळं तिथं जीवाणू जास्त असतात. आणि जिथं केमिकल आपण वापरतो तिथं केमिकलमुळे जीवाणू मरतात. आणि अजून काहीतरी लय महत्त्वाचं होतं, सारखं विसरते माहिती आहे का. परत मग असं व्हिडिओ करावं लागते. काय अडचण नाही, थांबा आठवतो. हां, फक्त एवढंच की तुम्ही म्हणशीला की बाबा अडसाला कुठंतरी झाड नाही काय नाही आणि तिथली माती घेऊन येतो, तिथं मला वाटतं एवढं तुम्हाला इफेक्ट मिळणार नाही त्याचा. कारण असं आहे की झाडाखाली जीवाणू ऑर्गॅनिझम्स थोडेफार असतात, झाडाखाली असतात आणि अशा प्लेन ठिकाणी जास्त नसतात. झाडांखाली कधी पण जीवन असते. त्यामुळे तुम्ही तिथनंच माती घेऊन या आणि तेच वापरा. वडाच्या झाडाच्या खालची जर वापरली तर उत्तमच आहे. सॉरी बरं का, सारखं मी येतोय आधीमध्ये. तुम्हाला ह्यात गोमूत्र पण वापरायचं आहे. एकदा मी परत तुम्हाला व्यवस्थित इन्ग्रेडियंट सांगतो काय काय वापरायचं आहे. गाईचं शेण, गाईचं गोमूत्र, गुळ, बेसन आणि चांगल्या झाडाखालची माती, मग ते कुठलंही असू. आणि वडाचं किंवा दुसरं जी मोठी वृक्ष असतात ते असलं तर उत्तम आहे. थँक्यू. तर मित्रांनो, आजच्या ब्लॉगला आपण इथंच पूर्ण विराम लावूया. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.